हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आजचा वार आहे गुरुवार आणि आजच्या दिवसाचं पुन्हा एकदा तुमच्यासोबत मी रुटीन शेअर करणार आहे. आणि माझे 11 गुरुवार चालू आहेत, त्यातला आजचा दिवस आहे 6वा. तर चला तेही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कशी पूजा करणार आहे, काय करणार आहे. तर चला आता देवपूजा वगैरे करून घे तिथं. तर आता सर्वात पहिलं तर मी आपले मस्त स्वामींचे सॉन्ग लावलेले होते आणि ते सॉन्ग ऐकत ऐकत इतके छान पद्धतीने पूजा वगैरे होती ना, खूपच मस्त. आणि आता मी देव वगैरे धुवायलासुद्धा किचनवरच आणते मी, कारण की कसं आहे ना, मी 2-4 दिवसात एकदा मी देव वगैरे व्यवस्थित असे क्लीन करत असते. नाहीतर आपली दररोजची दिवाबत्ती वगैरे माझी असतेच, पण असे 2-3 वार आहेत, त्याच वारी मी व्यवस्थित असे देव क्लीन करत असते बघा. तर आता मी कधीतरी दहिनी वगैरे करते, पण आता सध्या तरी आपली ही पितांबरी मिळते, ही वेगळीच आहे बरं का. एकदम अशी सॉफ्ट असते आणि जी आपण आणतो ना पितांबरी, ती ना खूप अशी माती टाईप असते नाही का. त्यापेक्षा ना ही खूप मस्त अशी शायनिंग येते लगेच देवांवर वगैरे, मस्त एकदम. आणि भांड्यांना पण जास्त असं जोरात म्हणजे करायची गरज नाही लागत, आणि देवांनासुद्धा हलक्या हाताने केलं तरी पण शायनिंग येते त्याच्यावर. तर खूप मस्त आहे पितांबरी, त्याचं काय प्रमोशन वगैरे नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते की बाबा खूप छान आहे. तर असो. आणि आता इथं बघू शकता देव आपले झालेले आहेत क्लीन करून, आणि त्याचबरोबर आता मी लगेच देव वगैरे ठेवून घेणार आहे. आणि बघू शकता देव किती छान असे क्लीन झालेले आहेत. आणि चला आता ह्याच्या पुढं पण मी आता काय काय करणार आहे तेही तुमच्यासोबत शेअर करतच आहे. तर आता काय नाही, सध्या तरी मी मंदिर वगैरे व्यवस्थित असं क्लीन करून घेत असते. आणि घरात कसं ना, अंधार असला की छान नाही वाटत, आणि असं जरा मस्त उजेड वगैरे असला की तेवढंच पॉझिटिव्हिटी वाढते बघा घरात. आणि एकदम असं म्हणजे उजेड खूप छान वाटतं बघा घरात. आणि आजचा दिवस तर मला इतका प्रसन्न वाटतो ना, खूप म्हणजे खूपच. म्हणजे सकाळी उठल्यापासून जी माझी लगबग असते ना स्वामींची सेवासाठी, खूप म्हणजे खूपच असते. दररोजचे दिवस हे माझे वेगळेच असतात, आणि जो गुरुवारचा दिवस असतो ना, खरंच तो खूप खूप म्हणजे स्पेशल असल्यावाने असतो बरं का. म्हणजे आपल्याला एक वाट बघावी लागते की गुरुवार कधी येतो आणि कधी आपण स्वामींची सेवा करणार आहे. सेम तसंच होत असतं बघा माझंसुद्धा. आणि इतकं छान वाटतं ना गुरुवारच्या दिवशी, खूप पॉझिटिव्हिटी वाटते बरं का, खूप मस्त वाटतं. आणि ह्या सर्व सेवा केल्यानं दिवसभर खूप एनर्जेटिक आणि खूप मस्त वाटतं बरं का. आणि मला तरी खूप आवडायला लागलं आहे. आता माझा 6वा गुरुवार आला आहे बघा, बघत 6वा गुरुवार माझा चालू झालेला आहे. तुमच्यासोबत मी पहिल्या गुरुवारपासून शेअर करत आहे माझं स्वामींची सेवा वगैरे सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि खरं सांगते, जेव्हापासून मी करते ना सेवा वगैरे, खरंच खूप छान वाटतं, खूप पॉझिटिव्हिटी वाटते सर्व गोष्टींमध्ये. आणि कोणत्याच गोष्टीत मला म्हणजे असं असं वाटत नाही की बाबा मला हे नाही भेटत आहे की ते नाही. म्हणजे कधी पण ना कोणत्याही गोष्टीचं धीर ठेवायला पाहिजे बघा माणसाने. ज्यावेळेस आपलं म्हणजे आपण त्या गोष्टीसाठी सक्षम होतो ना, त्यावेळेस स्वामी आपल्याला न सांगता देत असतात. म्हणून आपले प्रयत्न हे कायम ठेवलेच पाहिजे. स्वामी आपल्याला हे आपण आपले कष्ट करत राहायचे, आणि आपल्याला आपलं त्याचं फळ आपल्याला भेटणारच आहे आज ना उद्या. ते तुम्हाला मान्यच असेल, आणि मलाही आहे. तर असो, ते एक भाग झाला बघा विचाराचा. आता भरपूर पण मी एवढं ऑब्झर्व केलेलं आहे, जेव्हापासून माझी स्वामी सेवा चालू झाली ना, खरंच तेव्हापासून मला ना खूप चेंजेस वाटतात आयुष्यामध्ये. आणि खूप छान वाटते बरं का, खूप मस्त. म्हणजे मी असं कंटिन्यू 2-3 तास बसू शकत नाही, ते मी आता बसून म्हणजे आपल्या सर्व गोष्टी करत असते नित्यनेमाने न चुकता. माझ्याकडनं कधीच कोणत्याच गोष्टी असे कंटिन्यू होत नाहीत बरं का, खरं सांगते. पण आता हे स्वामींचे मी जे करते ना 11 गुरुवार, खरंच खूप नित्य सेवाने आणि खूप छान होती बघा. आणि हे सर्व गोष्टी ना स्वामी स्वतःहून करून घेत असतात.
फक्त आपण प्रयत्न केले पाहिजे सर्व गोष्टीची. आणि स्वामी बाकीच्या गोष्टी तर ते आपल्याकडनं करूनच घेत असतात. तर आज बघा मस्त असं स्वामींसाठी हारसुद्धा भेटलेला आहे आणि किती सुंदर दिसतोय ना, खरं सांगते इतका सुंदर दिसत होता. आणि तुम्हाला पुढे मी दाखवतेच पूजा आज किती सुंदर अशी झालेली. पण असं कायम असं स्वामींपाशीच बसून राहावं असं वाटत होतं मला आज. पण आपल्याला भरपूर कामं पण असतात नाही का, पण आपण बसतोच नाही का, जेव्हा येता जाता दिसतंच आपल्याला. आणि हे स्वामी आपल्या मनात असतात बघा. आपण फोटोपाशी कितीही बघितलं तरी आपल्या मनामध्ये असलं ना तर म्हणजे हे नसतं नाही का, बघण्याचीही गरज नाही आहे. आणि असो चला, आता तो एक वेगळा भाग झाला नाही का. सर्वांचे विचार आचार सगळ्यांचे वेगवेगळे असतात, माझेही वेगळे आहेत. तर आता इथं बघू शकता मस्त असं मी सर्व देवांना टिक्का लावून घेत आहे. आणि चंदन टिक्का लावत असते बरं का मी. आणि मी स्वतःलाही लावून घेत असते, त्याचबरोबर कुंकूसुद्धा लावून घ्यायचं स्वतःला आपणही. आणि नंतर पूजा कधीही करायची. तर आता इथं फुलं पण मी भरपूर असे आणलेले बरं का. तर आता फुलंसुद्धा मी प्रत्येक देवांपाशी ठेवून घेत आहे, मंदिरापाशी, परत स्वामींच्या सेवेपाशी पण. आणि स्वामींची पूजा मांडणी एकदम अगदी सोप्या पद्धतीने करायची असते बरं का. फक्त स्वामींचं जे पाठ आहे ना त्याच्याखाली आपल्याला स्वस्तिक काढायचं, त्यानंतर स्वामींचं फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करायचं. माझ्याकडे फोटो आहे तर आपण साधं सिंपल पुसून वगैरे घेतलं तरी चालतं. परत आपला जो घरातला मंगळ कळस असतो तोच मी ठेवलेला आहे. त्याबरोबर एखादं फळ ठेवायचं स्वामींपाशी, गणपती बाप्पा ठेवायचे आणि त्यांचीही पूजा करायची. आपली माळ जप ठेवायची, त्याची पूजा करायची. परत आपलं स्वामी चरित्राचं पुस्तक ठेवायचं. म्हणजे ह्या अशा छोट्या छोट्याच गोष्टी आहेत, एकदम साधी सिंपल अशी पूजा आहे बघा स्वामींची. आणि खूप पॉवरफुल पूजा आहे खरंच. खूप म्हणजे कोणत्याही गोष्टी आपण जे मागतो ना त्या गोष्टी होतात. म्हणजे इच्छापूर्तीसाठी हे उपवास खरंच खूप छान आहेत. पण आपण आपल्या फक्त कामापुरती करणं हे चुकीचं आहे बरं का. कोणतीही सेवा करताय ना तर मनाभावाने करा. म्हणजे आपल्याला ह्याच गोष्टी पाहिजे त्याच पाहिजे असं म्हणून विचार करून नका करत जाऊ जास्त करून. फक्त एक मनात पॉझिटिव्हिटी विचार करत चला की बाबा आपल्याला ह्या गोष्टी भेटणारच आहेत. म्हणजे जास्त आस लावून ठेवायची नाही. स्वामी आपल्याला न मागता देतील बरं. कोणत्याही गोष्टी स्वामी आपल्याला न मागता देतात. त्यामुळे ना जेवढे आपल्याकडनं होईल मनाभावाने सेवा करत चला, त्याचं फळ तुम्हाला आज न उद्या नक्की भेटणार आहे. आणि ह्या माझ्यावर पूर्ण असा मला पण विश्वास आहे. त्यामुळे आपण ही करत चला. आणि मला तरी एवढा विश्वास आहे, मी आता माझा 6वा गुरुवार आहे. खरंच खूप छान वाटते मला. बाकी माझ्या आयुष्यात काय काय होतं आहे ना तेही तुम्हाला मी नंतरनं नक्कीच कळवणार आहे. पण असो चला, आता जसं चाललं आहे तसं चालू द्या. आणि मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हालाही मी नंतरनं कळवेलच आणि सांगेल पण. तर असो आता हे बघा मस्त अशी बाहेर पण मी रांगोळी काढलेली आहे. आज हळदीचं लेपन नाही केलेलं आहे मी, कारण की कसं आहे ना पोरं म्हणजे आले की लगे पुसूनच टाकू राहिलेत आणि तेच हळदीचे पाय पूर्ण घरात घेऊन येत आहेत. त्यामुळे मग मी नाही केलं ह्या गुरुवारी. आणि मला थोडासा वेळ पण झालेला आज खूप गोष्टीत, त्यामुळे म्हणलं जाऊ दे. आणि मस्त अशी रांगोळी काढलेली बघा, तेवढीच अंगणापाशी. मस्त बाहेर पण फुलं वगैरे ठेवलेले उंबरठ्यामध्ये, तसं पण छान दिसते बघा. किती सुंदर दिसतं ना आपण बाहेर रांगोळी वगैरे काढल्या, ह्या सर्व गोष्टी केल्या की खरंच खूप प्रसन्न वाटतं बरं का. तर चला तुम्हाला दाखवते. तर सुंदर अशी पूजा झालेली आहे माझी. स्वामींची मस्त अशी झालेली आहे, बघू शकता. खूप सुंदर झालेली आहे आजची पूजा. तर आता टाईम झालेला आहे 10:15 वाजलेले आहेत.
तर मी आता हे केलं असतं, सारा अमृत वाजलं असतं आता, पण भरपूर म्हणजे 2 ते 2.5 तास तरी लागतातच आणि मग त्यातच 12:30 वाजून जातीलच. आणि त्यामुळे मग मी विचार केला की आपलं दुपारी पोरं जातात ट्युशनला त्यावेळेस निवांत करूया. आणि आता फक्त स्वयंपाक वगैरे कामंसुद्धा थोडे जास्त पडलेले आहेत, ते पण करून घेते आणि थोडंफार फराळाचं करून पण खाते मी. तर बघू शकता स्वामींचं किती छान पूजा झालेली आहे. असं वाटते फक्त स्वामींपाशी बघत राहावं आणि बसून राहावं, बस इतकं सुंदर दिसतंय. खूप छान. आजची पूजा खरंच खूप सुंदर अशी झालेली आहे. तर ठीक आहे, श्री स्वामी समर्थ. तर आता मी ना कपडे वगैरे धुवून घेणार आहे. भरपूर असे कपडे आहेत, पूर्ण झालं तर मला दाखवेलच. आणि इथं बघू शकता मस्त शाबू भिजवलेला आहे. तर आज मी मस्त शाबूचे वडे बनवणार आहे. शाबू भिजवून ठेवलेला रात्री, शेंगदाणे मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत क्रिस्पी असे. आणि त्यानंतर कपडे पहिला मी धुवून घेतले आणि भरपूर असे होते, कारण की मी काल धुतले नव्हते, आळस केलेला जरा त्यामुळे. तर आज जरा जास्तच पडलेले कामं. तर असो, कामं तर काय आपल्या मागं कायमच असतात, पण कामं सोडून कधीतरी स्वतःसाठी पण जगायला पाहिजे नाही का. दररोज तर आपले कामं हे न चुकता असतात दररोजचे, कधीतरी वेगळं तर काही नसतंच. त्यामुळे ना कधीतरी आपण ही आराम केलाच पाहिजे, कामं काय आपले होत राहतात नाही का. तर असं बघा, माझे कपडे वगैरे धुवून झाले. त्यानंतर मग मी माझ्या फराळीसाठी करून खात आहे मस्त असे शाबूचे वडे. आणि हे पण म्हणजे ह्यांची सेकंड शिफ्ट चालू असल्यामुळे ना मग म्हणलं ह्यांच्यासाठी पण होऊन जाईल. आणि ह्यांना आवडतो साबुदाणा खिचडीपेक्षा शाबूवडा आवडतो आणि खूप दिवसातून बनवत आहे मी. आणि उपवास आहे त्याच कारणाने बनवत आहे, नाहीतर मी तसं तर बनवत नाही. तर आता इथं मी मस्त अशी चटणी पण बनवलेली होती शेंगदाण्याची. तर ती चटणी तिथं ठेवलेली आहे मस्त अशी. आणि त्याच्यावर फक्त आणि फक्त तेलाचं म्हणजे एकदम कडक तेल टाकलेलं आहे मी. आणि खूप मस्त लागत होती बरं काय ती चटणीसुद्धा. आणि वडेसुद्धा असे म्हणजे पुरी कशी फुगतात आपल्या टम, सेम तसेच फुगलेले आहेत. बघू शकता तुम्ही किती मस्त असे झालेले आहेत. खूप छान असे झालेले होते वडे आणि खायलासुद्धा तेवढेच टेस्टी झालेले होते. तुम्ही बघू शकता, तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त झालेले आहेत. तर आता सर्व आता मी व्यवस्थित असे तळून घेत आहे. आणि मी फक्त आता माझ्यापुरती तळून घेतलेले आहेत, दुपारी त्यांच्यासाठी आल्यावर मी तळून देणार आहेत. ते पण बाहेर गेलेले आहेत आणि पोरं तर स्कूलला गेलेले आहेत. त्यामुळे म्हणलं चला मी थोडं खाऊन घेते आणि मग नंतर आपले पुढचे कामं करता येईल. स्वामी काही म्हणत नाहीत आपल्याला की उपाशी राहून करा. कधी पण भक्ती जी आहे ना मनापासून केली पाहिजे बरं का. आपण खूप उपाशी राहून एकदम कडकडीत उपास धरतो ना, त्याला काहीच अर्थ नाही आहे, कारण की मन आपलं साफ असलं पाहिजे. बाकी तर काय, मग स्वामी बघतायच आहे, आपण किती पण कडक उपास करून करा, काय पण करा, फक्त मनाभावाने करा बस, बाकी काहीच नको आहे. तर आता इथं बघू शकता, तर आज जेवणामध्ये ना मस्त अशी पनीरची भाजी बनवणार आहे. डीमार्टला गेली ती परवा दिवशी, तेव्हा येतानाच मस्त असे पनीर घेऊन आलेले आणि खरंच खूप मस्त लागतं बरं का हे पनीर. एकदम सॉफ्ट असं होत असतं आणि खूप मस्त आहे हे पनीर. म्हणजे ते अमूलचंच आहे, अमूलचे कसे जरा छानच असतात. आणि मी डेअरीतून तर लवकर आणतच नाही आहे, पण असं आणत असते कधीतरी अमूलचं वगैरे, ते छान असतं बरं का. तर आता मस्त असे मोठे मोठे क्यूब्समध्ये कट केलेले आहेत आणि त्याला तेलामध्ये फ्राय करून घेत आहे. आणि मी पूर्ण अशी रेसिपी म्हणजे एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला शेअर केलेली आहे, कारण की भरपूर मोठा असा ब्लॉग होईल त्यामुळे. तर आता इथे ग्रेव्ही केलेली आहे. ग्रेव्हीमध्ये आपलं सिम्पलचाच कांदा आणि टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर आणि ओलं खोबरं जे असतं ना आपलं, ते आणि काजू, हे सर्व ना मी फ्राय करून घेतलेलं पहिल्या तेलामध्ये आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आणि त्याला मस्त असं फ्राय करून घेतलेलं आहे. फक्त जिरा आणि तेजपत्ता टाकून नंतर ना ग्रेव्ही टाकायची आहे आणि बेसिक मसाले टाकायचे आहेत आपले, हळदी पावडर, लाल चटणी पावडर आणि धना पावडर आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि ते सर्व टाकून आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशी करत आहे. आणि आपल्याला स्लो गॅसवर ना भरपूर वेळ असं शिजवून द्यायचं आहे. खूप मस्त अशी रेसिपी झालेली, खूप मस्त अशी पनीरची भाजी झालेली होती. आणि आरवला तर खूप म्हणजे खूपच आवडते. तुम्हाला पुढं मी त्याचं रिॲक्शन दाखवेलच. आणि त्यानंतर मी बटर टाकलेलं आहे त्यात 2 चम्मच इतकं. आणि त्यानंतर आता आपल्याला त्यात पनीर टाकायचं आहे. पनीर टाकून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे.
आणि खूप मस्त होतं बरं का. पनीर टाकून ठेवलं ना तर त्या पनीरमध्ये सुद्धा त्या ग्रेव्हीचा टेस्ट उतरत असतो बरं का. त्यामुळे ना पनीर हे स्टार्टिंगलाच टाकून द्यायचं, नंतर ना काय टाकायचं नाही. स्टार्टिंगला टाकलं ना त्यात मस्त असं त्यातले ग्रेव्हीचं पूर्ण फ्लेवर असं उतरत असतो. त्यानंतर ना आपलं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्ही केली ते पाणी टाकलेलं आहे मी त्यात, आणि स्लो गॅसवर एका साईडला आपली पनीरची भाजी शिजत आहे. आणि त्याचबरोबर मस्त अशी मी देवासाठी मस्त तेलाची केलेली चपाती, पण ह्यांना जास्त करून फुलके आवडतात त्यामुळे मग मी फुलके पण केलेले आहेत. आणि इथं बघू शकता आपली मस्त अशी पनीरची भाजी झालेली आहे. त्यासोबत ना मस्त असते नान वगैरे खूप छान दिसतात. त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकतात. आणि त्यानंतर मी आरोला दिलेलं, तर आरोने वडे नाही खाल्ले, पण तो बोलला मला पनीरचीच भाजी खायची आहे. तर त्यांनी मस्त असं एन्जॉय केला. त्याला खूप आवडते नाही का ऑल टाईम. आम्ही संध्याकाळी आणि दुपारी तेच खाल्लेलं. त्यानंतर ना मग मी ना आरवला ट्युशनला वगैरे सोडलं, आणि ट्युशनला सोडून झाल्यानंतर फक्त मयंकच होता घरात, आणि हे पण गेले ड्युटीला. मग मी 2:30ला मी लागलेली बरं का स्वामी सेवा करायला. तर त्यामध्ये माळ जप वगैरे आपली 11 माळ जप करायचे असतात, 21 अध्याय वाचायचे असतात आपल्याला. तर ह्या सर्व गोष्टी करत तर मला 5 वाजलेले. सगळं झालेले आहे. मस्त असं चाय केलेला आहे, आणि आज मस्त असं स्वामींसाठी ना मी बेसनचे लाडू बनवणार आहे. तर चला तुमच्यासोबतही शेअर करणार आहे. तर इथं मी पोरांना म्हणत होती मी तुमच्यासाठी लाडू नाही बनवणार आहे, फक्त आणि फक्त स्वामींसाठी बनवणार आहे. त्यामुळे पोरं पहिलाच विचार करत बसलेले, पण मग त्यांना सोडून कसं चालणार आहे हो, ते तर पहिला मेन आहेत. आणि मी लाडूच्या जागी काय बनवली माहिती का, बर्फीच बनवून दिली. कारण की म्हणजे काय झालं माहिती का, मला लाडूच बनवायचे होते ॲक्च्युली, पण काय झालं तूप थोडं कमी पडलं. मला वाटलं नव्हतं तूप म्हणजे कमी पडेल म्हणून. मग मी काय आयडिया लावली, बेसन भाजताच विचार केला चला पाक तर बनवूया, आणि पहिल्यांदा बनवलं मी पाकामधली बर्फी बरं का. आणि बेसनची खूप मस्त झालेली, पण मी स्वामींसाठी लाडूच बांधलेले. नंतरनं मग ती आपली बर्फी बनवलेली होती, आणि तीसुद्धा खूप मस्त झालेली आहे. सर्वात पहिलं तर मी बिना तूप टाकताच ना बेसन भाजून घेतलेलं आहे मस्त असं, आणि कंटिन्यू आपल्याला भाजत राहायचं आहे. त्यानंतर ना जसं ते भाजत आलं ना त्यानंतर ना आपल्याला तूप टाकायचं आहे, थोडं 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 करत टाकायचं आहे. एकदमच नाही टाकायचं आपल्याला तूप, जेणेकरून कसं आहे ना आपल्याला जास्त तूप लागणार पण नाही. पण तरीही बघा बेसनचे लाडू म्हणले ना तूप भरपूर लागतं, आणि त्यानंतरच ते मस्त भाजलं पण जातं बरं का. त्यामुळे मग मी काय आयडिया लावलेली, पहिला आपण बिना तूप टाकताच भाजून घ्यायचं बेसन पीठ, म्हणजे जास्त लागत नाही आपल्याला तूपसुद्धा. आणि मला तूप जरा कमी वाटायला लागलं ना, म्हणून मग मी पाक बनवून आज ह्यावेळेस केलेलं होतं, आणि खरं सांगते खूप मस्त झालेलं. असं वाटलं नव्हतं मला इतकं छान होईल. मला तर वाटत होतं काहीतरी बिघडतेच आहे का माझं आता, असं वाटलं मला, पण नाही बिघडलं खरं सांगते, आणि मस्त पण झालेलं. बघा आता इथं मी हळूहळू करत ना त्यात आता टाकत आहे आपलं तूप पण, आणि कंटिन्यू त्याला आपल्याला हलवत राहायचं आहे, सोडायचं अजिबात नाही, नाहीतर मग ते चिपकू शकतं आणि जळू शकतं. त्यामुळे ना कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे व्यवस्थित असं. तर बघू शकता मी कशी हलवत आहे, आणि त्यानंतर परत मी तूप पण टाकलेलं आहे. आणि मग नंतर मग मी काय करणार आहे, आता पाक पण एका साईडला बनवायला ठेवणार आहे. आणि अचानक मनात विचार आला म्हणून मी बनवायला ठेवलं, नाहीतर मी ना डायरेक्ट काय करते, पिठी साखर वगैरे टाकूनच मी लाडू बांधत असते बरं का. हे पहिल्यांदा मी तसं केलेलं आहे. आणि आपलं मस्त असं बेसन भाजून झालेलं आहे. त्यामध्ये ना मी रवासुद्धा टाकलेला आहे बरं का. रवा अगदी थोडा टाकलेला आहे, 1 2 ते 3 चम्मच. आणि नंतर ना आपल्याला हे पाक टाकायचं आहे. 1 तारीचा पाक मी केलेला होता. गॅस खाली चालूच आहे बेसनचा स्लोमध्ये, आणि चालू असतानाच मी ह्याच्यात पाक पण टाकलेला आहे. आणि मस्त बघू शकता छान असं पाक टाकलं ना आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करायचं आहे, नाहीतर गुठळ्या होऊ शकतात बरं का. आणि जोपर्यंत कढई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आता बघा मी कंटिन्यू आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आणि आता हे बघा आपली कढई कशी सोडत आहे बॅटरला ना, तर तुम्ही ही जी बर्फी खरं सांगते 1 नंबर होत असते. तर लाडू पण बांधू शकतात, पण ते लवकर बॅटर थंडच होत नव्हतं, म्हणून मग मी म्हणलं चला जाऊ द्या, म्हणलं आपलं बर्फी बनवूया. कारण की मला अजून स्वामींची आरती वगैरे पण करायची होती, परत तारक मंत्र मला एकदा 11 वेळेस करायचे होते. त्यामुळे मग मी विचार केला चला फक्त स्वामींसाठी आपले लाडू काढून घेऊया 5 ते 6, आणि बाकीच्या ह्याला ना बर्फीसाठी सेट करून टाकून देते म्हणलं. कारण की लाडू खावा बर्फी खावा टेस्ट तर एकच असणार आहे ना, म्हणून म्हणलं जाऊ दे आता कोण त्याला गोल गोल करत बसायचे.
त्यामुळे मग मी सीधा काय केलं, आपलं बर्फीचा शेप देऊन टाकणार आहे. तर इथं बघू शकता मस्त असे लाडू होत आहेत आपले. आणि पोरं तर एकदम हॅपी. मयंक आरव तर काय म्हणतो, एक नंबर झाले, एक नंबर, खूप मस्त झालते. त्याला पण खूप आवडले, आरवलासुद्धा. आणि पोरांना आवडले ना, खरंच तो आनंद एक वेगळाच असतो बरं का. खूप मस्त आनंद असतो. आणि आता इथं बघा, मी ना एका प्लेटामध्ये ना मस्त असं तूप लावून घेतलेलं होतं आणि त्यातच आता बॅटर टाकून दिलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं ना आता वाटीने सेट करून घेणार आहे सर्वेकडे एकसारखेपणाने. आणि वरून असं म्हणजे असं हे व्हायला पाहिजे, शायनिंग यायला पाहिजे असं आपल्याला, म्हणजे बरी तूप दिसायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला छान असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे प्लेटामध्ये आणि एकसारखं करून घ्यायचं आहे बरं का. वरी खाली व्यवस्थित करू नका, फक्त व्यवस्थित करून द्या एक लेवलमध्ये. तर करून झालेलंच आहे माझं. तर बरं, कोणी आत्तापर्यंत असेल माझ्या चॅनलवर तर त्यांनी लाईक करत चला, छानशी अशी कमेंट करा. तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओ काही आवडला असेल तर प्लीज मस्त अशी कमेंट पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच माझे डेली रुटीनचे ब्लॉग बघण्यासाठी. आणि माझे दररोजचे येतच असतात डेली ब्लॉग्स. तर असो, चला आता हे बघा, मस्त अशी मी गरम गरममध्येच ना वड्या पाडून घेत आहे बेसनच्या. आणि एका साईडला बघू शकता तुम्ही, मी लाडूसुद्धा स्वामींसाठी ठेवलेले आहेत. आणि आपली बघा वडी किती मस्त अशी झालेली आहे. आणि हे तर करत होता मयंक उलटी आरती, आणि आरतीसाठी सुद्धा भांडण, मी घेणार तू घेणार, मी घेणार तू घेणार, असं चाललेलं होतं. मला तरी काय व्यवस्थित करून देत नव्हते, त्यांनाच त्यांचंच चालू होतं मधी 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 मधी. पण असं चला, पोरांना ह्या पण गोष्टीची आवड असणं खरंच खूप गरजेचं आहे. आताचे पोरं फक्त आणि फक्त मोबाईल, टी व्ही वगैरे, मग त्या गोष्टीतून त्यांना थोडंसं बाहेर काढण्यासाठी ह्या गोष्टीमध्ये पण त्यांना जरा गुंतवलं ना तर खरंच खूप छान असतं. आणि पोरं माझ्याकडनं मागून मागून आरत्या करत होत्या आणि खरंच खूप मस्त वाटत होतं असं करतात तर. आणि इथं मयंकची तर खूपच मस्ती चालू होतं, माझं डाय आहे तुझं डाय आहे असंच चालू होतं मयंकचं आणि आरवचं पण. तर आरवलासुद्धा आवडतं बरं का. नंतर तो बोलला, मम्मी मी बसून करू का? म्हणलं कर बाबा, जसं वाटेल तुला तसं कर. आणि त्यानंतरनं झाली आरती वगैरे. त्यानंतर मग मी मस्त असे तर बाकीचे वड्या काढून एका डब्यामध्ये ठेवणार आहे. वरी असले की पोरं लगेच संपवून टाकतात आणि संपवण्यासारखं नाही, भरपूर असं मी केलेलं होतं क्वांटिटीमध्ये. तर असो, चला हे बघा, मस्त असे आपले वडे झालेले आहेत, अजिबात चिटकत नाहीत, मस्त होतात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.